राज ठाकरेंनी बोलावली मनसेची बैठक। शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक। मनसेचे नेते आणि सरचिटणीसांची आज बैठक। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र। आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे हिंगोलीच्या दौऱ्यावर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घेणार बैठक। सकाळी 11 वाजता हिंगोलीमध्ये बैठक। रवींद्र धंगेकरांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचा निशाणा। धंगेकर आमदार नाहीत, प्रसिद्धीसाठी चर्चेमध्ये राहावं लागतं। केवळ प्रसिद्धीच्या अभ्यासापोटी सर्व प्रकार सुरू, प्रवीण दरेकरांची टीका। आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आणि आरक्षणवादी समूहांची सत्ता आपल्याला आणायची आहे, त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं। आजपर्यंत अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे। शरद पवारांचं नाव न घेता अजित पवार यांची टोलेबाजी। विवेक कोल्हेंचं लवकरच राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांचा विवेक कोल्हेंचा युवा नेता असा उल्लेख। जे तुमच्या मनात तेच शहांच्या देखील मनात। कोल्हे परिवाराच्या राजकीय पुनर्वसनासंदर्भात अजित पवार यांचं सूचक वक्तव्य। गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले। कर्जमाफी झाल्यानंतरच मी भेट घेईल, बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर बच्चू कडू पाळधी गावच्या वेशीवरूनच माघारी परतले। किशोरी पेडणेकर यांची मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका। गुलाबराव पाटलांचा टिश्यू पेपर सारखा वापर। गुलाबराव पाटील हे स्पष्ट वक्ते, पेडणेकरांचं वक्तव्य। शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाखांचा निधी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांना कार्तिक एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान। मात्र राज्यात 2 उपमुख्यमंत्री असल्यानं कोणते उपमुख्यमंत्री कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा करणार, या संदर्भातला प्रश्न आता मंदिर समितीसमोर। प्रमोद घोसाळकरांचा आदिती तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला। महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती। तटकरे दांडियामध्ये व्यस्त, मात्र भरत गोगावले बांधावर पोहोचले। घोसाळकरांचा आदिती तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल। रायगडमधील कार्यक्रमांना गोगावलेंना डावललं जातंय। बायपास रोड भूमिपूजनाच्या कार्यक्रमातही डावललं। आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही, मंत्री भरत गोगावलेंचं नाव न घेता तटकरेंवर निशाणा। बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। बिहारमधील निवडणुका 22 नोव्हेंबरच्या पूर्वी होतील। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली माहिती। कोणत्याही बूथवर 1200 पेक्षा जास्त मतदार नाहीत। बच्चू कडूंचा गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा। भाव नाही म्हणून गुलाब लावा असं पाटलांनी बोलू नये। अनियमित पाणी पुरवठ्यावरून बच्चू कडू संतापले। ऊस उत्पादकांकडून सक्तीची वसुली करणं चूक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयाचा फेरविचार करण्याचा आग्रह धरणार असल्याचंही म्हटलंय। ठाकरे बंधूंमध्ये मातोश्रीवर जवळपास 40 मिनिटं चर्चा। राऊतांकडील कौटुंबिक कार्यक्रमानंतर मातोश्रीवर भेटीमध्ये राजकीय चर्चासूत्रांची माहिती। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात देखील चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक। मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची आज महत्त्वाची बैठक। शिवतीर्थवर सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। आमची संविधान सत्याग्रह यात्रा यशस्वी झाली। आमचा जनाधार वाढतोय। संघाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही पदयात्रा काढणार। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। रामदास कदम यांच्याकडून पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी। अनिल परब यांनी जे सांगितलं ते पूर्णपणे खोटं आहे असं रामदास कदमांनी म्हटलं। तर अनिल परबांना माझं सांगणं आहे की जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा, रामदास कदम यांची टीका। आग लावली असती तर त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला नसता। मला अमेरिकेपर्यंत उपचारासाठी नेलं, हे आरोप चुकीचे झाले, त्यामुळे मला माध्यमांसमोर यावं लागलं, ज्योती कदम यांचं वक्तव्य। दोघं भाव आहेत, एकत्र भेटणारच, आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही। ठाकरे बंधूंच्या भेटीसंदर्भात हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। मला विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री राजकारण बाजूला ठेवून सरसकट कर्जमाफी देऊन जातील। अमित शहांचा महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शिर्डीतील साई मंदिर परिसरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाविकांसोबत संवाद। तर दुसरीकडे साईंच्या दर्शनानंतर मंत्री पंकजा मुंडे मंदिरामध्ये ध्यानस्थ।
मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाणांनी दिली पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। मनसेच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न। जीआर रद्द करण्यासाठी मोर्चा काढत असल्याचं जरांगे यांनी म्हणत वडेट्टीवार यांच्यावर केली टीका। ओबीसींच्या नावाखाली काँग्रेसला मोठं करत असल्याचा जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना टोला। अमित शहा शिर्डीच्या मंदिरामध्ये येण्याआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीमध्ये लीन। पंकजा मुंडे यांनी गुरुस्थानच्या पायरीवर बसून साईनामाचा जप केला। ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये बॅनर वॉर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना बॅनर लावत डिवचण्याचा प्रयत्न। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार विमानतळाचं उद्घाटन। उद्घाटनानंतर मोदींची जाहीर सभा। जाहीर सभेसाठी भव्य मंडप उभारण्याचं कामही सुरू। जालन्यातील भोकरदनमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची सुद्धा मागणी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। शशिकांत शिंदे, रोहित पवार आणि राजेश टोपे मोर्चामध्ये सहभागी होणार। पुढील काही दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता कमी। संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। हवामान विभागानं वर्तवली शक्यता। अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। केमिकल आणि कुरिअरच्या गोदामाला भीषण आग। भिवंडीमध्ये काल रात्री 10च्या सुमारास आगीची घटना। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। सांडस रोड स्थानकावरील हँकॉक पूल अर्धवट। 10 वर्षांनंतर देखील पूल अर्धवट अवस्थेमध्ये। प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावी पूल रखडला। इमारती बाधित होत असल्यानं पुलाचं काम रखडलं। पुनर्वसन म्हाडानं करावं की पालिकेनं या संदर्भात नवा वाद। पालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा आज जाहीर होण्याची शक्यता। मुंबईत 227 प्रभागांची संख्या कायम। नवी मुंबई विमानतळावर ऑक्टोबरच्या अखेरीस तिकीट विक्री। हवाई वाहतूक विभागाच्या वतीनं परवाना। सुरुवातीला काही दिवस 8 ते 10 विमानांचं उड्डाण। नंतर मागणीनुसार दर तासाला 20 ते 30 विमानांचं उड्डाण होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन। सोलापुरातील हिप्परगा तलाव जगाच्या नकाशावर येणार। तलावाला ICIDनं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केला। 154 वर्ष जुना ब्रिटिशकालीन तलाव। मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्णय। ड्रोन फ्लाइंग कंदील उडवण्यास आणि विकण्यासही बंदी। आदेशाचं उल्लंघन जर केलं तर कठोर कारवाईचा इशारा। अकोल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित। बीडच्या परळीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनानं वेधलं सर्वांचं लक्ष। ऊस बिलातून टनाला 15 रुपयांची कपात या मंत्री समितीच्या निर्णयाची जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं होळी। सरकारचा हेतू पूरग्रस्तांना मदत करण्याचा नसून दलाली करण्याचा। स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील छकडी बैलगाडा स्पर्धेचं आयोजन। 500 बैलगाडा मालकांचा स्पर्धेमध्ये सहभाग। सांगलीमध्ये पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेमध्ये हजारो सांगलीकर उपस्थित। आमदार गाडगीळ यांनी धरला गाण्यावर ठेका। अमरावतीमध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं रावणाची पूजा। गेल्या 18 वर्षांची परंपरा। राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा उत्साहात साजरी केली जाते। गडचिरोलीमध्ये अहेरे ते प्राणहिता आणि अहेरे ते गड अहेरी मार्गाची दुरावस्था। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भीक मागो आंदोलन। जळगावमध्ये राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन। कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती। कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूरच्या दिशेनं पायी रवाना। भाविकांच्या सोयीसाठी मध्यरात्रीपासून वाहतुकीच्या मार्गामध्ये काही महत्त्वाचे बदल। ओबीसींचं नुकसान होत असताना सरकार एकतर्फी भूमिका घेतं। विजय वडेट्टीवार यांचा सरकारला टोला तर एका समाजाच्या दबावामुळे 374 जातींवर अन्याय होत असल्याची वडेट्टीवारांची भूमिका। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला राज्यभरात पुन्हा एल्गार। विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त ऑनलाईन बैठकीमध्ये निर्णय। शेतकरी कामगार शेतकरी नेते अजित नवलेंची माहिती। दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार। खेडकरांचा रबाळे अपहरण प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज।
बुक्का प्रस्ताव रद्द करण्यासाठी 65 लाखांची खंडणी मागणारा सहाय्यक फौजदार मिलिंद नलवडे निलंबित, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केली कारवाई। नागपूरमध्ये 28 नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा मेळावा, बच्चू कडूंच्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार, शेतकऱ्यांकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून आंदोलनाचा प्रचार। बीडमधील तिगाव वस्तीतील ग्रामस्थांना शेताकडे जाण्यासाठी पूल नसल्याने जीवघेणी कसरत करावी लागते, प्रशासनाने तात्काळ पूल बांधावा, ग्रामस्थांची मागणी। वर्ध्यामध्ये ओबीसींचा मोर्चा, ओबीसींच्या मोर्चामध्ये जीआरवर विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी, मोर्चामध्ये विविध भागातील महिला पुरुष सहभागी। धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, सातेफळमध्ये पाण्यामध्ये बसून शेतकऱ्यांचं आंदोलन, 7/12 कोरा करा, सरकारकडे मागणी। वसई विरारमध्ये खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा, खड्ड्यांवरून बहुजन विकास आघाडीची संतप्त भूमिका, महानगरपालिका मुख्यालयावर धडक, मोर्चा, प्रशासनाच्या विरोधात उसळला हजारोंचा जनसागर। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, 17 ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये भव्य मेळाव्याचं आयोजन। रायगडवरून शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला, रायगडपासून शक्ती चक्रीवादळ उत्तर दिशेने सरकलं, खबरदारी म्हणून मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा। लातूरमधील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले, मांजरा नदीपात्रामध्ये पुन्हा पाण्याचा मोठा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। लातूरमधील मुरुड भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, सोयाबीन पिकांचं ऊसाचं मोठं नुकसान, हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं सोयाबीनचं नुकसान, लेकरा बाळांची दिवाळी साजरी कशी करायची, शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न, दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यासमोर पुन्हा मोठं संकट। लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये पुन्हा पावसाचा फटका, मुरुडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नदी नाले वाहून गेले, घरांमध्ये शिरलं पाणी। बीडमध्ये वाघळूच गावातील खंडोबा वस्तीच्या ग्रामस्थांकडून चक्क हेलिकॉप्टरची मागणी, पूर परिस्थिती निवळली तरीही 500 नागरिकांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन, भात पिकाला मोठा फटका, शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस, चांदणी नदी झाली ओव्हरफ्लो, तर नदीवरचा पूल आणि बंधारे पाण्याखाली, उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्कही तुटला। धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, वाशी, कळंब भागामध्ये रात्रभर पाऊस, बाणगंगा आणि दुधना नदीला पूर, नदीकडेच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन, भात पिकाला पावसाचा फटका, शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर, जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 117% अधिक पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली। इंदापुरातील शेतकऱ्याला अतिवृष्टीची अगदी कमी मदत, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा, शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवला, तुटपुंजी मदत पाहून बळीराजाचा संताप अनावर। नांदेडमध्ये मन्नाड नदीच्या पुरानं नायगाव तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान, शेळगाव गौरी गावातील 900 एकर जमीन खरडून गेली, शेतकरी आर्थिक संकटामध्ये। वाशीमध्ये नवीन सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच भाव कमी मिळत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी, सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 रुपयांचा दर। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांकडून रस्त्यावरच ऊस आणि कपासची लागवड, रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने आंदोलन। शिरूरमध्ये दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला लुटलं, सोनं, रोख रक्कम आणि 11 शेळ्यांची चोरी, दरोडेखोरांना पकडण्याचं शिरूर पोलिसांच्या समोर आता मोठा आव्हान। उमऱ्यातील महापालिका रुग्णालयामध्ये स्थानिक तरुणांचा हैदोस, दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितल्यानं तरुणांनी घातला गोंधळ आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली। पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयला मारहाण करत ऑर्डर लुटणारी टोळी, पोलिसांनी काढली 3 गुंडांची धिंड। भिवंडीमध्ये दारू पिण्याच्या वादातून युवकाची हत्या, कामावरून परतत असताना सोबतीच्या तिघांकडूनच मारहाण, 2 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बीडमध्ये अवैध सावकारकी करणाऱ्या 2 सावकारांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद, राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि संपतराव मतकरवर गुन्हा दाखल। कल्याणमध्ये बंटी बबलीच्या जोडीनं 2 ज्वेलर्सला फसवलं, हॉलमार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने, ज्वेलर्सच्या सतर्कतेनं दोघांना अटक। जळगावातील बसमध्ये चढताना वृद्ध महिलेची सोन्याची साखळी लंपास, आरोपी फरार, बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रवाशांची मागणी। वाशिमच्या कारंजा शहरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई, एमडी ड्रग्ज अंमली पदार्थांसह दोघांना अटक, तर एकूण 7,36,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त।
गडचिरोलीमध्ये 2.25 वर्षामध्ये 40 गावांकडून नक्षल गावबंदी, गावकऱ्यांनी बंदुकांसह इतर शस्त्र पोलिसांच्या स्वाधीन केले। साताऱ्यातील एमपीजी क्लब हॉटेल प्रशासनानं हॉटेल पुन्हा एकदा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं। हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिल्यानं चर्चांना उधाण। जळगावच्या कुसुंबा गावात अंधाधुंद गोळीबार, कुसुंबा गावातील कुटुंबावर दगडफेक आणि प्राणघातक हल्ला। एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल, तपासही सुरू। कल्याणशीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास, 2 मिनिटांचं अंतर कापायला 3 तासांचा वेळ, नागरिक त्रस्त, रस्त्यावरती उतरत नागरिकांचं आंदोलन। रोरो सेवेची बोट विरारच्या नारिंगी येथील जेट्टीजवळ समुद्रामध्ये अडकली होती। संध्याकाळच्या वेळेस फेरी बोट अडकल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। अखेर सुटकेनंतर प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला। पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे भीषण अपघात, सुदैवानं जीवितहानी नाही। ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं 5 जणांना धडक, तर भीषण अपघातामुळे सातारा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी। उत्तर प्रदेशाच्या फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये स्फोट, मिथेन गॅस गळतीमुळे स्फोट, दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू, 7 जण जखमी। अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। धुळे पुलावर रोड रोलरचे ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं। रोलर महामार्गावरून खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला। हेलिकॉप्टर विकत घेऊन जावई बापू थेट सासूरवाडीमध्ये, नवीन हेलिकॉप्टरचं दसऱ्याच्या मुहूर्तावर आटपाडीमध्ये पूजन। आटपाडीच्या जावयाच्या आगळ्या वेगळ्या कर्तृत्वाची परिसरामध्ये चांगलीच चर्चा। स्थानिक महिला आणि पोलीस अधिकारी आणि बजरंग दल कार्यकर्त्यांच्या तत्परतेने वाचले। शौचालयाच्या टाकीमध्ये पडलेल्या गायीचे प्राण, गायीची प्राथमिक तपासणी करत गोशाळेमध्ये पाठवणी। देहू परिसरातील घटना। धाराशिवमध्ये महापुराचा आणखीन एक बळी, सकाळी शेतातून दूध घेऊन येत असताना पुराच्या पाण्यामध्ये 1 जण वाहून गेल्यानं मृत्यू। जयपूरच्या एसएमएस रुग्णालयामध्ये भीषण आग, आयसीयूमध्ये 6 रुग्णांचा दुर्दैवी अंत, तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक। दार्जिलिंगमधील पूर दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक। चारधाम यात्रेची कपाटं बंद करण्याची तारीख ठरली। गंगोत्री 22 ऑक्टोबर, यमुनोत्री आणि केदारनाथ 23 ऑक्टोबर, तर बद्रीनाथ धामचं कपाट 25 नोव्हेंबरला बंद होणार। अमृतसर ते बर्मिंघम या एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंगपूर्वी आरएटी ऍक्टिव्ह, बर्मिंघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं, मोठा अपघात टळला। कफ सिरपमुळे 10 मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यू। मध्य प्रदेश येथील पोलिसांनी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात। भारत विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। पाकिस्तान संघ 159 धावांवर ऑल आउट, भारतीय महिला संघाचा 88 धावांनी विजय। मुंबई विमानतळ ते कप परेड अवघ्या 45 मिनिटांमध्ये, भुयारी मेट्रो मार्गिका 8 ऑक्टोबरला पूर्णपणे खुली। जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 5 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुले, पर्यटकांसाठी आता मोठी पर्वणी। लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो, मृतांच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय। राज्यामध्ये प्राध्यापकांच्या 12,000 पेक्षा जास्त जागा रिक्त, पीएचडी नेट सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटीच। अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवे, ट्रेड डील आणि टॅरिफच्या संदर्भात जयशंकर यांचं एक महत्त्वाचं विधान। 58व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शुरानं दिला गोंडस बाळाला जन्म। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांसह कुणाचीही दिवाळी सुखात होऊ देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा। कोल्ड्रिप कप सिरपमुळे एमपीमध्ये बालकांचे मृत्यू, राज्य सरकार अलर्ट, तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं टोल फ्री क्रमांक जारी। धाराशिवमधील अणदूरच्या खंडोबा मंदिर देवस्थानच्या वतीनं पूरग्रस्तांना मदतीचा हात, पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी देवस्थान समितीनं जीवनावश्यक शिधा किट पोहोचवलं। रत्नागिरीमधील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं वाहनधारकांना सुरक्षा शिबिराचं आयोजन, वाढत्या वाहन अपघातानं नवीन परवानाधारकांना सूचना आणि मार्गदर्शन। सिंधुदुर्गमधील मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसची नागरिकाला
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.